याचं कारण ज्यात वय विचारलं जात नाही, जात विचारली जात नाही, कुळ विचारलं जात नाही, श्रीमंती विचारली जात नाही, कोणी या आणि विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. इथं आधार कार्डला पॅन कार्ड लिंक पाहिजे असा नियम नाही, 7-12 पाहिजे असा नियम नाही, तुमचा बँक बॅलन्स इतका पाहिजे अजिबात निर्णय नाही. तुम्ही ब्राह्मण आहात, क्षत्रिय आहात, वैश्य आहात, शूद्र आहात, स्त्री आहात, पुरुष आहात, कोणी या, तुमचा स्वतःचा नाही अख्ख्या कुलाचा उद्धार करून घ्या. तुमचा एकट्याचा तर विठ्ठल मंदिर होणारच, पण तुमच्या मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर का. तुम्ही म्हणाल का संप्रदाय जात का नाही, संप्रदाय भेद का नाही, त्याचं उत्तर त्याचा पाया ज्ञानदेव आहे. त्याचा पायाच ज्ञानदेव आहे. आणि ज्ञान जिथं आहे तिथं देव आहे, आणि जिथं देव आहे तिथं ज्ञान आहे. पायाच ज्ञानदेव आहे. आणि कसं आहे ऐका, 12व्या अध्यायाच्या शिवोहे आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. मला येऊ नको रे, एकदा पटकन जाय परत, आता येऊ नको परत. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी नीट आहे का, अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट फेरा, रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. पोस्ट ग्रॅज्युएट आहात, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहात, पण तुमच्याकडचं ज्ञान हे भौतिक आहे आणि संतांचं ज्ञान आध्यात्मिक आहे. आता पुन्हा उलट फेरा, तुमच्या ज्ञानाने तुम्ही भौतिक सुखी व्हावं, पण नामाच्या ज्ञानाने तुम्ही आध्यात्मिक सुखी व्हावं. तुम्हाला लईच पगार असला तर तुम्ही गाडी घेऊ शकता, बंगला, न वाजता येईल एवढी इस्टेट कमवू शकता, पण झोपायला गोळ्या खाऊन झोपता. तुम्हाला चांगली झोप यायची असेल तर आध्यात्मिक ज्ञान पाहिजे, आणि जनता लुटून श्रीमंत व्हायचं असेल तर याला बुद्धी लागते असं नाही. काय लागतं, 7-8 लोक मागं पाळायची बोके म्हणून बस, त्यांची ठेप ठेवायची. तुम्हाला काय बुद्धी थोडीच लागते त्याला. आता उलट फिरावं का, तुम्ही म्हणाल आम्हाला 40,000 पगार आहे, असू द्या ना, तुम्ही 10 लाख भरले आणि 10 लाखाचं 4% व्याज 40,000 आहे, तुम्हाला पगार नाही आहे, व्याज आहे. तुमच्याकडे अक्कल नव्हती म्हणून तुम्ही साहेबांना सांभाळायला गेले, साहेब मुद्दल वापरतो तुम्हाला व्याज देतो, आणि ते जो तुम्ही सासरवाडीचं कल्याण करता आहे का. तुमच्याकडे ज्ञान परत नीट वाक्य आहे का. शास्त्रामध्ये ज्ञानाचे 2 प्रकार आहेत, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. शब्द नीट आहे का, परोक्ष ज्ञान आणि ज्ञानेश्वरीतलं जे ज्ञान आहे ते अपरोक्ष ज्ञान आहे, त्याला अनुभव आहे. आपण म्हणतो सायन्स पुढे गेलंय, जाऊ द्या, एक चॅनल आहे आपल्याकडे डिस्कवरी, सगळे प्राणी दाखवले जातात आतापर्यंत, लोकही पाहतात. मला फक्त काशवीचं पिलू दूध कसं पितं एवढं त्या चॅनलवर दाखवा. काशवीचं पिलू दूधच पित नाही, काशवीचं पिलू आईच्या नजरेनं वाढतं, आणि हे तुम्ही कॅमेऱ्यात कॅच करू शकत नाही, याला अध्यात्म म्हणतात. तुम्ही फक्त एवढं सांगू शकता तुमचं रक्त कमी पडलंय, विटॅमिन्स कमी पडले, माळ काढा, दिवसभर झोपत जा, संध्याकाळी हिंडत जा, माळ काढून टाका, नको ते खा. अहो बाबा, रक्ताचे घटक तुम्हाला माहिती आहे, रक्तातले
पेशी माहिती आहे, रक्त बनवणारा कोणीतरी आहे हे तुम्हाला काय माहित? तुम्ही फक्त एवढं सांगू शकता हायर एज्युकेटेड, 2 टाइप्स ऑफ ब्लड सेल, 4 टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप, ABNO आणि तांबड्या पेशी. मग ऍडमिट केलं, पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या भरा, तांबड्या कमी झाल्या पांढऱ्या भरा, दोन्ही काढा उचला त्याला. तुम्ही काय, तुम्ही परत तीच वाक्य नाही टाका, ओवी फिट करून घ्या, मग मजा राहत नाही तुला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आता ही झाली 12व्या अध्यायाची ओवी, पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. जरा माळकरी बिडकरी नीट आहे का? 10वा अध्याय असं म्हणतोय, आतापर्यंत बोंबला हिंडणाऱ्यांना देव भेटला नाही, की बायका पोरं सोडा हिंडा बोंबलत, लावा गंध कुणीकडे खाजावी तिकडे चिपका लावा आणि करा उपवास. उपवास करणारा त्यात खानदानी देव भेटत नाही. खानदानी ही उपवास करणारी जी लोक ही मनोरुग्ण लोक आहेत, चक्रम लोक आहेत. आठवड्यातून एक उपवास डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी ठीक आहे, सायन्सनी काय का डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर व्हावी म्हणून आठवड्यातून एक उपवास हलका अन्न म्हणून ठीक आहे. 15 दिवसातून आपण वैष्णव आहोत आणि महाराष्ट्रीयन आहोत म्हणून एकादशी ठीक आहे. महिनाभर श्रावण या बापाला धरला होता, महिनाभर, आणि लफडे सगळे चालू. मला तुम्ही जगात एखादा ग्रंथ दाखवा का उपवास करणाऱ्याला देव भेटला. तू वाक्य सांगा. आतापर्यंत ज्यांनी कर्म चांगलं केलंय त्यांना देव भेटला. देव बोबला भिन्नाला भेटला नाही. भाकरी खायच्या नाही, सफरचंद हाना, चहा प्यायचं नाही, दूध हाना, ही सगळी नाटक आहे. चला हिंडा बोंबलं, काम सोडा, बसा डोळे दाखवून आणि आनापापे जायचं चित्र डोळ्या पुढं चालू द्या. हे सांगितलं कोणी तुम्हाला? परत वाक्य नाही टाका, वाक्य फिट करा. कर्म हाच देव. हे एमए हा विषय सोडून द्या. हे एमए DH कॉमेडेड DED ज्युनियर के दिन, सिनियर के दिन, हायर के दिन, लोअर के दिन, MBA DED आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि F1 SYTEC and BTEC and डिग्री डिप्लोमा, टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC, नेटल सेटल फार्मसी नाही, सिटिंग डिग्री डिप्लोमा आणि MBA BL, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, आता नवीन तज्ञ आली गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तंगडी तज्ञ, जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे ओवी परत फिरवा. ओवी म्हटल्यावर मजा नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण मला दुसरी ओवी सांगते, कर्म हाच देव आहे. यावर तुमचं काय मत आहे? जगाच्या इतिहासात सगळे संत देवाकडे गेले. सावता बाबा असे संत देव त्यांच्याकडे आले. जगामध्ये सगळे लोक देवाची पूजा करतात, देव तुकोबरायांची पूजा करतात. जगातल्या सगळ्या महिला उपास करतात, देव जनाबाईला. ज्यांनी कर्म चांगलं केलंय त्यांचं कालही चांगलं आहे, आजही चांगलं आहे, उद्याही चांगलं आहे. आणि कर्म हाच देव. प्रामाणिक पक्वात प्रामाणिकपणे वाजवा हे कर्म आहे. कीर्तन नियम, कीर्तन अभ्यास करा हे कर्म आहे. बोमला धिंडा हे कर्म नाही. आता त्याच्या पुढची ओवी आहे आणि हे उलटी ओवी आहे का? आता संपत्ती आणि दया. ओवी नीट आहे का बघा. संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे असं देवाचं म्हणणं आहे. आता माझं म्हणणं उलट आहे थोडं. संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. गुस्सा नाही का बा? पैसा आला ऊत आला, पैसा आला प्याला मेला, परत निघायला. पैसा आला का माणसाचा कार्यक्रम झाला. आणि त्यातले त्यात फुकाटचा आला का मिटलं. आता थोडं उलट फिरवतो. संपत्ती आणि दया
एकत्र आली का ती देवाची वस्ती आहे. मी तर असं म्हणेन तो देवच आहे. 3 ओव्या क्लिअर झाल्या. आता अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. आता सुरुवात करायची आहे. तुमची ना आपली बऱ्याच दिसताना गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे नंगात काम आहे थोडं. कीर्तनाला ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहे. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, येतच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर काहीच कळणार नाही. या पहिल्याच 3 ओव्या कळल्या नाही, पुढं काय करायचं. आणि चौथं हे तिसरी सूचना आहे, शंका असल्या बघा जागेवर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. आपल्याला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझं काय सगळं. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुझ्या घरात कोणचं पटाणं. फक्त देवाने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम. आम्हाला करायची सुरुवात. आता फक्त 2च प्रश्न राहतील कीर्तनात, प्रश्न आणि उत्तर. प्रश्न तुमचा, उत्तर माझा. पहिला प्रश्न सगळ्यांसाठी आहे. फक्त प्रश्न उत्तर राहील. आता पहिला प्रश्न माझा असा आहे, सगळ्यांसाठी आहे. जगात देव आहे का? हा म्हणा, नाही म्हणा. आहे सावधरा बरं का, आता घोटाळा होईल. आता फापडले का पारच फापडले. माझा पहिला प्रश्न असा आहे, जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिले आहे. मग माझा दुसरा प्रश्न असा आहे, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुमचं उत्तर आहे नाही. नाही. मग आता माझा प्रश्न आहे, फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर, लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर, उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर, दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर, जगात देव आहे ज्ञान आलं तर. आता मला उलट फिरा. ज्ञान येईल, पॉसिबिलिटी आहे, पण संतांची सेवा केल्याशिवाय नाही. ज्ञान येईल, पॉसिबिलिटी आहे, घडेल असं. ज्ञान येईलही, पण संतांच्या सेवेतून आलेलं ज्ञान हे तुमचा उद्धार केल्याशिवाय. आता पुन्हा उलट फिरवतो. तिथंच थोडं 1-5 मिनिटं समजायला जर नाही, पण ठीक. याचा अर्थ देव आहे. पुन्हा उलट फिरवर का? आता लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. नाही ना होणार. मग उलट फिरा. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. धर्मविरोधी असतात. ही मानाला हपापलेली जी मंडळी आहे, यांनी शंका घ्यायच्या, गाठा खरंच बुडाला का? आम्ही ठरवू. तुला काय तकलीफ आहे? तुकाराम आमचा बाप आहे, तू कोण? रेडा वेद बोलला का? आम्ही ठरवू ना. तू तुझं चाललंय ते पाय. कीर्तनकार कंबार का बांधतो, तो मुंडकं बांधील. तुला काय करा? माणित मध्ये 108 का? आम्ही 960 घालू ना. तुला वृत्त का? आम्ही तुला विचारलंय का दारू पेताना डोळे का झाकतो? आणि ही कमी बुद्धीची माणसं समाजामध्ये वाद लावल्याशिवाय राहत नाही. एकत्र समाज गुन्ह्या गोविंदानं नांदायला लागला तर यांनी काहीतरी पिल्लू सोडलं. कारण माऱ्या लावून द्यायच्या, यांनी रिलॅक्स राहायचा. हा धंदा आहे. यांना धर्म कळतच नाही. याला मुळात धर्माच्या व्याख्यात लोकांनी चुकीचं केलंय. धर्माची शुद्ध व्याख्या आहे योग्य आचरण बरोबर धर्म. तुम्हाला काय धर्मानं असं सांगितलं का टपरी पेटवा? धर्मानं असं सांगितलं का एकाच भोंग बांधून निधन बाकीच्या विरोधात बोला? हे धर्मानं सांगितलं का तुम्हाला? धर्माने एकच सांगितलंय, तुम्ही क्षत्रिय आहात, हे श्यामना कुळी छत्रपतीच रक्त आहे, तुम्ही सर्व धर्म समभाव ठेवा. हे धर्म सांग. धर्म असं म्हणलं का? सुनी विधितलं होता असं म्हणलं का? धर्म असं म्हटलंय का? हे तुमचे नाटक आहे.
म्हणून गीतेमध्ये धर्म शब्द आहे, पण ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही आहे. ध्यानात ठेवा, गीतेमध्ये धर्म शब्द आहे. 108 वेळा आलाय गीतेमध्ये शब्द, 108 वेळा मोजून पहा घरी गेल्यावर. पण ज्ञानेश्वरी धर्म शब्द नाही आहे, ज्ञानेश्वरी स्वधर्म आहे. फक्त ज्ञानेश्वरीचा पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, पण पुढे जर शब्द वापरले तर तिसरा अध्याय ज्ञानेश्वरीचा पूर्ण फक्त स्वधर्मावर आहे. आपली नाटकं करायची. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा चला की व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत असं सांगा एखादा माणूस. 2-4 जण आहेत. तुम्ही गण किती लावा, गण लावायबद्दल म्हणत नाही, तुम्ही गणात झोपा, पण तुमचं वाटूनच ना. तुम्ही म्हणाला असं का महाराज, हे संपत्तीचे 2 प्रकार आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दुसऱ्याचा तळतळाट घेऊन कमवलेली संपत्ती कुळाला घातक आहे आणि दुसऱ्याच्या आनंदाची संपत्ती कुळाला उद्धारक आहे. भांडे घासणाऱ्या बाईचे पैसे बुडवणारी बाई अशा बऱ्याच जणी येतं. तर तिने मागितलं का आम्हाला बाई बांधायची, तू घाण होती, तू स्वच्छता ठेवत नाही. मी सांगितलंय त्यांना राहायचं नाही, तिचे पैसे बुडवा, बुडवायच्या बद्दल मत नाही, पण तेवढ्या पैशाच्या तुम्हाला गोळ्या आहे. पालतं व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काही माणसाला जेवतानाच 3 गोळ्या आहे, खाली बसताना. तुम्ही गोळ्या खाऊन टाकण्यापेक्षा एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर ना. एवढ्या गोळ्या घ्यायची काही गरजच नाही. तुम्ही परत निघाय का, परत वाकी नाही का. आसुरी संपत्ती घातकच आहे. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. उलट फिरवल का. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश, एकही माणूस आतापर्यंत घरी नेलेला नाही. हॉस्पिटलला आणि मारताना त्याच्याजवळ कोणीच नाही, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स. ती घालणार माहित नाही हा कधी मिळाला तरी क्लिक पडली, त्यांना तीव्र झटका आला. हे ना ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते रे, ते गरिबाचा तळतळाट होईल. तुम्ही वृद्धाश्रमात जा, सगळे सर्व्हिसवाले पेन्शन घेऊन जा तुम्ही. कधीतरी एक विशेष महाराष्ट्राचं महाराज, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. तो गरीब आहे मान्य आहे, त्याला सगळ्यांनी लुटलंय मान्य आहे. शेतकऱ्या इतका धर्म कोणीच टिकावला नाही आणि इतका त्यागही कोणाचा नाही. शेतकरी किती त्याग करतो सांगू तुम्हाला. एकुलता एक मुलगा सुद्धा मिलिटरीत आहे. असे शेतकरी अशा आई आहे, एकच मुलगा आहे मिलिटरीत आहे. एक मुलगा जी आई मिलिटरीत देते, त्या आईचं अंतःकरण किती मोठं असेल विचार करा. तिचा खरा सत्कार केला पाहिजे. एकच मुलगा आहे पण फौजी आहे, एकच मुलगा आहे पण कमांडो आहे, एकच मुलगा आहे फौजी आहे. तुम्ही अभ्यास करा आणि तिला जर विचारलं का 15 वर्षात परत येईल तर आमचं शरीर चांगलं आहे. कोणत्या कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत आहे, कोणत्या प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत आहे, कोणत्या डॉक्टरचं पोरग मिलिटरीत आहे. देश फक्त दोघांनी टिकवला, एक गरीब आणि 2 शेतकरी. तुम्ही अभ्यास करा. आपण नाही पाठवू शकत, आपण मिलिटरी चोऱ्या करील, मोटरसायकलचे पार्ट काढून येईल, तिकडे जाणार. तुम्ही अभ्यास करा चांगला. वृद्धाश्रमात शेतकऱ्याची शिवाय देते सासऱ्याला, शिवाय द्यायची नाही काही. मरण कामून उलथानं कामून मला पुढं घालतो का काय, माझ्या बरोबरीचा त्याच्या बरोबरीचा एक नाही राहिला, अजून पोरावानी उड्या हाणतोय, माझ्यातनं शिकत आला, मी आज काय पाप केलंय, रोज जप करते तरी जाईन.
आणि म्हातारा म्हणतो पुरी बोंबलं ती बरं का पण म्हातारा फ्रेश आहे म्हातारा देवा पुरी आणलं ती जरा शिवाय देती बरं याला थोडं इकडे सरकवा ना. कपडे याला. बदलून या पोराला. देती. बाई इज्जत घालता का म्हणते बरं पण यांचं तसं आहे हे वीस-तीस घेणारे जेवढे आहेत ना तेवढे ते तसे तुम्ही कधी ते आपल्याला ओळख करून देतात मी विस्तार अधिकारी होता त्याला लाज नाही वाटत सांगाय मा एवढा विस्तार झाला का मी अभियंता होतो आता काय हे आता काय एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला एक मुलगी कॉलेजला गेली आलीच नाही पहिली बायको गेली म्हणून दुसरी गेली ती पेन्शन घेऊन गेली आणि मग तो दिंडीत आमच्या लोकांनी आला आला तर आला आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटूनच हे कधी ध्यानात ठेवा एकच वाक्य सांगतो या जगात सगळ्यात बलवान जर कोण असेल तर काळ तुम्ही पैशाने काही करू शकता तुमच्याकडे मस्ती आहे पैसा आहे ना तुम्ही काही करू शकता सत्ता आहे ना काही करू शकता संपत्ती आहे ना काही करू शकता तुम्ही पण काळ तुम्हाला वाकवण्याशिवाय राहत नाही आणि पैशाने तुम्ही काळाला विकत घेऊ शकत नाही तुम्ही सकाळी खून करून दुपारी सुटून येऊ शकता तुम्ही काही करू शकता धरणं खा काही खाऊ शकता तुम्ही पण संस्था तवा सगळं खाऊ शकता हा ना इटाळ सगळं हा ना तुम्ही खायलाच जन्माला आलात तुम्ही काही करू शकता पण ह्या जगात सगळ्यात बलवान जर कोण असेल तुमच्याकडे मजा आहे ना काळ आहे पण पैशाने काळ विकत घेता येत नाही आणि काळ कुणालाही कधी सोडित नाही बदला घेणार 2020 साली डॉक्टरांचा काळ होता 1.5 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता आता वडायला बिडी नाही काळ हिंदुहात हिंडत होते हिंदुहात आता येण्या बाबळी हिंडत काळ होता आणि प्रत्येकाचा काळ आहे एक परत ध्यानात ठेवा बायको ओढीत आणली हा काळ आहे लाक्षाग्रात जाळलं हा काळ आहे विषयाचे लाडू चालले काळ आहे अज्ञातवास काढला काळ आहे 100 पोरं एकट्या पठ्ठ्यानं मारली भीमानं एकट्यानं 100 काळ पण शेवटी महाभारताच्या शेवटच्या पर्वात पांडवांना सुद्धा निजधामाला जावं लागलं ध्यानात ठेवा कारण पांडवांना सुद्धा सांगण्यात आलं तुम्ही राजे आहात तुमचा काळ बदललाय अपमानाचं जगण्यापेक्षा तुम्ही स्वर्गाकडे निघा म्हणून राजा धर्माला सुद्धा स्वर्गात जावं लागलं काळ आहे पुढे ऐका भारताचा सम्राट बंद पडेल डेअरीचे चेअरमन नीट ऐका तू 4 दिवशी 3-2 धाबे म्हणजे शेत समजतो का स्वतःला 100 रुपयाची प्यायला म्हणजे गावाचा बाप झाला तुम्हाला ही श्रीमंत माणसं जी दिसतात ना यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या ना बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे यांचा ट्रॅक्टर बँकेनं नाही तर हे म्हणजे पाहुण्याचा नांगरा गेला पाहुणाच भाड्याच्या घरात राहत होते ती का मुतारी नांगरी हे फक्त कडक कपडे घालतात पांढरिके सकाळी करीतात मी शमी सकाळी त्यात भारीतला ब्रँड पेतात आणि झोपतात हे काय करतात काय यांच्याकडे काय काय तुम्ही बारीक अभ्यास करा भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र अरण्यात जळून मेलाय काळ आहे कोण आहे तो काळ भारताचा सम्राट आहे 100 पोरांचा बाप आहे भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप तरफडून अरण्यात जळून मेला जेव्हा झटका बसला तोल गेला धृतराष्ट्राचा झाडाला हात लावला धृतराष्ट्रानं तर आग लागली झाडाला धृतराष्ट्र खाली पडला चटका बसला चटका तर धृतराष्ट्राने दुसऱ्या झाडाला हात लावला तर भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला आणि ज्यांना उभ्या जगानं त्रास दिला ती 22 वर्षाचं मुलगा जगाशी आई झालं वा काय ज्ञानोबा कोणी भिक्षा दिली नाही तरी विश्वाची आई झाली आणि भारताचा सम्राट
अरण्यात जळून मेला. तुम्हाला पहिलं वाक्य सांगतो, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. आणि आज अख्खी जनता काळाच्या बसा विरोधात माऊली वागते. व्यवस्थित बस बसा व्यवस्थित. माझ्यासोबत एक माणूस सुद्धा काळाला मानायला तयार नाही. तुम्ही सून आहात, तुमचा काळ आहे. एक दिवस तुमच्या मुलाचं लग्न होणार आहे, काळ बदलणार आहे. आणि तुला जेव्हा सून येईल, तुझी मागची पुढची वसुली होणार आहे. हा विनोद नाहीये, हा विनोद नाहीये महाराज. या जगात तुकोबराईनं कुणालाच धन्य मानलं नाही, पण काळाला धन्य मानलं. तुकोबरायचं गाथ्याचा अभ्यास करा. धन्य काळ संत घेते. काय भाषा आहे मला. काळ धन्य की ज्या धन्य काळात मला संत भेटले. काय भाषा आहे. आणि तुम्ही मी सगळे काळाच्या विरोधात आहे. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही. सकाळी उठल्या उठल्या घरामध्ये थिएटर करून ठेवली. थिएटर 4 खोल्यांमध्ये 4 गेम चालू. पोरीचा मोबाईल वेगळा, पोराचा मोबाईल वेगळा, बापाचा मोबाईल वेगळा, बायकोचा मोबाईल वेगळा. घरात कधी हरिपाठ नाही. बंगले सुट्टीचे बांधायचे, पोहे खायला डांबरीला यायचं. इकारा उला दिसत शेती करून कोण भजी खावाड बसत. बायकोच काल झगमारा गेली. 60% लोक संध्याकाळी घरी स्वयंपाक करीत नाहीत. बाहेर जेवायला बायका पोरं. का? चेंज चेंज चेंज. आणि खात्यात काय? पिठलं भाकर. मोठमोठ्या हॉटेलमध्ये काय यांना खायला? पिठलं 150 रुपये ताट. फक्त 2-3 गाजरं, काकडी, चेंज. 2 जण जेवले 300 रुपये पीठ झालं. 300 रुपयाचं जर डाळीचं पीठ आणलं असं 8 दिवस भजे खपले नसते. चला बाहेर जेवायला. आणि मग वाहू द्या लोक. खायला नाही, खायलाच नाही. आता हे गुजरीवाली पोर आहे, खायला कोण यायला? यांना काय काजू आहे? इडली पाणीपुरी काय बापाला खायची पाहिजे. 30 रुपयाला 6 पुरे. त्याच्यावर आमचा वारकरी जर स्वाडला ना, टोकरी सगळं आणि खायला बरे राहिलो. फक्त सेंट, कपडे, राहणे. खायला पुढे कोणती बाई महिन्याला 5 किलो खोबरं आणते बोटवर करवर. तुझा मी सत्कार करतो इथं. तुला खोबरं कळत का? खोबरं कधी आणती? ज्या दिवशी पप्याचा बाप काळी पिशी घेऊन येईल. हे इंद्रिकच घेते ना मला. हे झोंबत आहे. आता 30 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायचे म्हणून लावून झालं. माझ्या आयुष्यातल्या लोकांच्या शिव्या फक्त एकाच कारणाने करा. मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं बोली खायला पुढे. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं? हा प्रश्न. काही नाही, थोडं उलट फिरू आपण. परत जागेवर यायचं बरं ना. ओवी सोडायचं नाही. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. इथं आपण 13 मिनिटापूर्वी होतो. उसाची साखर होईल, साखरेचा हुस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार. आता उलट फिरू आपण. उलट फिरायचे तिथंच थोडं. आता आपण सगळेजण एका देवाची लेकरं आहे. हे धर्म मिळते तुमचं तुम्ही पहा. आम्हाला नाही वेळ, तुम्हाला नाही काम. मला झालंय भांडवल. चाकण धर्म काढायचा आणि खालच्या पुद्या लावून द्यायच्या. तुम्ही निवांत बसायचं वर. खालचे बसले टपरेपेटी. दिसला कॅमेरात गेला 10 वर्ष. आतापर्यंत सगळे गरीबाच गेले, मोठ्याचे कमीच झाले.
मोठ्याची गणित करायला हे गरीबाला आणि गरीबाला किडाय तेवढाच तुम्ही बा लोकांच्या गरीब आहे गरीबा इतकी दारू कोणीच घेत नाही गरीब मोटरसायकल चालला कुत्र्याला लाथ आणि गरीब पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढी गरीब आम्हाला पाहिलं का खाकारा टाकी तो मुळ्या त्याचा कोण दुखत आम्हाला पाहिलं का हे गरीब नाही श्रीमंत या जगात मुळात कोणी गरीबच नाही ज्याच्या मुखात नाव नाही तो गरीब आहे आता आपण सगळेजण एखादी वर्षी घेतोय घुसलो बरं का आता अजून थोडं किचकट आहे तुम्ही म्हणाले पहिलंच सूत्र ना अजून किचकट काय सांगाल अजून येते वर्षी किचकट आहे थोडं ऐका हे गाव आहे हे गाव आहे हे गाव आहे या गावाचं नाव शरीर आहे या गावाचा मोबाईल बंद कराय मोबाईल